एकंदरीत सुनावणी संदर्भात आदेश आपल्याला प्राप्त झालेले आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देण्यास सांगितले. आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या आदेशाचं अवलोकन करून वाचून संपूर्णपणे आता पुढची प्रक्रिया आम्ही चालू करू. पण सर, ठाकरे गटाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी तुमच्यावरती बेछूट आरोप केलेले आहेत आणि असंही म्हटलेलं आहे की आदेशाची प्रत आता ते तुम्हाला पाठवणार आहेत. ज्या वेळेला मला ह्या आदेशासंदर्भात विचारलं गेलेलं मीडियाकडनं, त्यावेळेला माझ्या हाती ह्या आदेशाची प्रत प्राप्त झाली नव्हती. या आदेशाची प्रत ऑनलाईन लोड संध्याकाळी झाली आणि त्यानंतर सगळ्यांना प्राप्त झाली. आता उद्धवजींना ही प्रत आधी मिळाली असेल तर त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा. सर, आता सुधारित वेळापत्रक तयार केलं जाईल का? कारण दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, अधिवेशन कालावधी आहे, आता सुनावणी कशी पार पडू शकते? आता सुनावणी आता उद्याला आहे, त्यावेळेला आपण पुढची कारवाई संदर्भातली माहिती देऊ. सर, वेळापत्रक जे आहे ते प्रामुख्याने संध्याकाळीच मिळत असतं कुठलीही सुनावणी झाली की, आणि ते संध्याकाळी तुम्हाला मिळालं होतं, परंतु त्याचा सुद्धा बाहू करण्यात येतोय का? किंवा मी आपल्याला तुमच्या प्रतिमेला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न केला जातो का? मी आपल्याला सातत्याने यापूर्वी सांगितलं आहे की विधानसभा अध्यक्षाबद्दल बेजबाबदार टिप्पणी अथवा टीका करणं ह्यापाठी एक मॉडस ऑपरेंडी आहे, हा पाठी एक विचार आहे आणि तो आहे की विधानसभा अध्यक्षांवरती दबाव आणून आपल्याला पाहिजे तसा निर्णय करून घेणं. पण मी आपल्याला सांगितलं आहे, मी अशा दबावाला बळी पडत नाही. त्यामुळे ज्या लोकांना हा प्रयत्न करायचा आहे, आता आपणच सांगितलं की ही ऑर्डर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात साधारण 1:30-2 वाजता ऑर्डर झाली. ऑर्डर झाल्यानंतर संध्याकाळी 7 नंतर ती अपलोड झाल्यानंतर त्याची प्रत मला प्राप्त झाली. आता त्यावरनं असे रिमार्क्स करणं, कॉमेंट्स करणं, त्यांना जर का ही ऑर्डरची प्रत माझ्यापेक्षा आधी सर्वांना मिळायच्या आधी प्राप्त झाली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर मग त्यांनी खुलासा करावा की त्यांना अशी प्रत कशी प्राप्त झाली. तुम्ही वेळ दिलेली आहे का? हे बघा, कोर्टात झालेल्या ऑर्डर संदर्भात जोपर्यंत लेखी ऑर्डर नेमकी काय आहे ते माझ्यासमोर येत नव्हतं तोपर्यंत मी कुठचाही निर्णय घेणं उचित नव्हतं. नाही, मी विधानभवनात आहे. मला जर कोण भेटायला आलं तर मी निश्चितपणे त्यांना भेटेन. प्रयत्न करणार आहेत तुम्हाला? आता प्रत मी आपल्याला सांगितलं, प्रत माझ्याकडे प्राप्त आहे. त्यांच्याकडे काय वेगळी ऑर्डर असेल तर निश्चितपणे मला त्याच्याबद्दलची माहिती द्यावी. तुम्ही वेळेच्या आधी सुनावणी घेताय, त्यांच्या भेटीगाठी देताय, तरी सातत्याने तुमच्यावर बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न का होतोय? मला वाटतं आपल्या प्रश्नामध्येच आपलं उत्तर आहे की असे बिनबुडाचे आरोप आणि हेतुपुरस्पर जे टीका केल्या जात आहेत त्या केवळ निर्णय प्रक्रियेवर आणि निर्णय देणाऱ्या अथॉरिटीवरती दबाव टाकण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि हा संपूर्ण प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. आता तुम्ही ऑर्डरचीच गोष्ट केली, त्यातूनही दिसून येतं. उद्यापर्यंत सुधारित वेळापत्रक येईल, तुम्ही देणार आहात, समोर आणणार आहात? कारण 31 उद्याची कारवाई झाल्यानंतर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला समजेल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.